हॅलो एस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण सिलेबस डिकोडिंग सिरीज बघत आहोत. त्याचा भाग म्हणून आपण मॉडर्न हिस्ट्री, जॉग्राफी, इंडिया, वर्ल्ड, महाराष्ट्र, फिजिकल जॉग्राफी हे सगळं आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं असेल. त्याच्याबरोबर आपण इंडियन सोसायटी हा मेन्ससाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे तो बघितला. आता त्याचाच GS1 मधील आपण आर्ट अँड कल्चर, कला व संस्कृती या घटकाचा सिलेबस कशा पद्धतीने आहे तो आपण सविस्तर डिकोड करणार आहोत. ऑब्व्हियसली एन्शियंट मिडिवल हिस्ट्री ते करत असताना कशा पद्धतीने हे करता येते इंटरलिंकेजेस मी थोडं त्याची तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. बट आता आपण ह्या सिरीजमधून आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आर्ट अँड कल्चरचा सिलेबस. ठीक आहे, ही माझ्याबद्दलची माहिती आहे. 2022 सालचा UPSC टॉपर आहे मी. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात मी काम करत आहे. NLP बद्दल तुम्हाला माहिती असेल. NLP माइंड कोच, लाईफ कोच माझं पॅशन आहे. ते मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्याचबरोबर मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करत आहे. अनेकांना मी मेमरी ट्रेनिंग दिलेलं आहे. ठीक आहे, ब्रेन डेव्हलपमेंट अँड ऑल. बघा आता आपल्याला काय काय बघायचं याच्यामध्ये. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, विविधतेतील एकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भौगोलिक विविधता आहे, धार्मिक आहे, भाषिक, वांशिक विविधता असून देखील एक अतूट भारतीयत्व दिसून येते. आता जनरल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. मग आता हे सगळं करत असताना भौगोलिक विविधता का बघायची आहे, त्याचा आर्ट अँड कल्चरशी काय संबंध. तर विविध वास्तू निर्माण होत असताना त्या भौगोलिक किंवा प्रादेशिक तिथं आपल्याला परिणाम दिसून येतात. आणखी काय परिणाम दिसून येतात, भाषिक परिणाम दिसून येतात, जसे की साहित्य निर्मिती. ठीक आहे, कविता असतील, काव्य असेल, नाटक असेल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये हा एक भाग बघायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर धर्माचा प्रभाव दिसतो सांस्कृतिक जडणघडणीमध्ये, त्या अनुषंगानेही समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक समन्वय हे प्रमुख मुद्दे आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. हेरिटेज, वारसा म्हणजे काय, आपल्याला पूर्वजांकडून मिळवलेले मौल्यवान ठेव. वारसा कोणत्या कोणत्या स्वरूपातील असतो, मूर्त, अमूर्त, टँजेबल, इनटँजेबल. टँजेबल म्हणजे काय, भौतिक वस्तू आहेत, अवशेषांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे, विविध वस्तू, किल्ले, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. मग याच्यामध्ये काय काय, किल्ले येतील, मंदिर येतील, लेणी येतील, शिलालेख, हस्तलिखिते, हे व्यवस्थित आपल्याला बघावं लागणार आहे. इनटँजेबल मध्ये काय येते बघा, परंपरा आहे त्या. ठीक आहे, मौखिक स्वरूपात असतील किंवा सरावातून पुढे जातात. उदाहरणार्थ वैदिक पठण असेल, कुंभमेळा आहे, योग आहे, नवरोज आहे, रामलीला, संकीर्तन आहे. मणिपूरचं UPSCने क्वेश्चन विचारलेलं आहे संकीर्तनवर. ठीक आहे, तर दुर्गापूजा कोलकातामध्ये फेमस. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काय येणार, इनटँजेबल मध्ये येणार आहेत. मग याचा आपल्याला व्यवस्थित बारकाईने अभ्यास करावा लागतो. मोस्टली हे करंटमध्ये असणारं जास्त ना, त्याच्यावर आपल्याला ह्याच्यावर भर द्यायचा आहे हे प्रिपेअर करत असताना. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट खूप महत्वाचं आहे. याच्यावर दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन येतात. UPSCला येतात, MPSCला सुद्धा प्रिलिमला येतात. ठीक आहे, तर त्याचा डेटा, कल्चरल साईट्स बघायचे आहेत आपल्याला, जसे की उदाहरणार्थ अजिंठा वेरूळ लेणी आहेत, ताजमहल आहे, हम्पी आहे. तर या सगळ्या गोष्टी. नॅचरल साईट्स कुठल्या कुठल्या आहेत, उदाहरणार्थ काझीरंगाचा आहे नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान, पश्चिम घाट आहे, सुंदरबन आहे. हे सगळ्या गोष्टी. त्या नवीन अपडेट झालेलं काय, मराठा लष्करी भूप्रदेश. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या. मिक्स्ड साईट्स कोणत्या कोणत्या आहेत, कांचनजंगा आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायच्या. ह्याला आपल्याला करंटचं करायचं आहे व्यवस्थित. करंटमधून हे डेटा अपडेट करायचा आहे. बाकीचं आपलं स्टॅटिकमधूनही होईल जाईल, पण नाही, हे जे विशेषता आहेत, हे जे आतापर्यंत आपण ह्या 3 स्लाइड डिस्कस केला, ह्याच्यावर क्वेश्चन जे आहेत ना, ते करंटमधून मोस्टली आपल्याला बघायला मिळतात. परीक्षेसाठी काय आपल्याला महत्वाचं, आता आर्ट अँड कल्चर म्हटलं की प्रामुख्याने काय बघायचं, आता तिथं आपल्याला सुरुवात. आर्किटेक्चर आपल्याला बघायचं आहे, त्याच्यानंतर स्कल्पचर अँड पेंटिंग बघायचं आहे, परफॉर्मिंग आर्ट्स बघायचं आहे, लिटरेचर बघायचं आहे. ठीक आहे, स्थापत्यकलेमध्ये हडप्पा संस्कृतीपासून आधुनिक काळापर्यंत. ठीक आहे, तर कशा पद्धतीने स्थापत्यकला विकसित झालेल्या आहेत. आता हे बघत असताना मी सांगितलेलं आहे, हिस्ट्री बघताना, हिस्ट्री एन्शियंट मिडिवल हिस्ट्रीचा ज्यावेळी सिलेबस आपण डिकोड केला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्थापत्य कला विकसित होताना काय गोष्टी आहेत ज्या प्रभाव करतात एखाद्या स्थापत्य कलेवर. जसे की कुणाच्या आधिपत्याखाली झालेला आहे,
साम्राज्य कोणतं आहे ते आपल्याला बघावं लागेल. धार्मिक प्रभाव कोणता आहे, तसंच ही जडणघडण आहे. प्रादेशिक प्रभाव कुठं आहे, जसं की आता बघा मंदिरांचं तर बघितलं आपण, नॉर्थकडची मंदिरं आणि साऊथची मंदिरं, तुम्हाला डिफरन्स बघून येतो शकते. तर हा डिफरन्स आहे आपल्याला लक्षात येते का. परकीय आक्रमणाचा काय प्रभाव आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. हा ठीक आहे. हे स्थापत्यकलामध्ये. शिल्पकला त्याच्यामध्ये सेम मौर्यकालीन शिल्पे आहेत, अजंठा चित्र आहेत, राजपूत पहाडी पेंटिंग वगैरे, राजपूत पेंटिंग, पहाडी पेंटिंग, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागेल. परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये काय येईल आपल्याला, शास्त्रीय नृत्य येतील, जसे की भरतनाट्यम, कथ्थक असेल, लोकसंगीत, त्याच्याबरोबर नाट्य आहे, दशावतार, तमाशा महाराष्ट्रामधलं. साहित्यामध्ये प्राचीन वेद, आरण्यकेपासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. संगम साहित्य आणि मध्ययुगीन संत साहित्य. संत साहित्य खूप महत्वाचं आहे, एमपीएससी साठी विशेषतः खूप महत्वाचं आहे. युपीएससी साठी सुद्धा आहे, पण एमपीएससी साठी का, कारण सिलेबसमध्ये काय, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असेल. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला संत साहित्याचा व्यवस्थित बारकाईने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता बघा एन्शियंट इंडिया मधलं स्थापत्य कशा पद्धतीने आहे, ते काय काय प्रिपेअर करायचं, प्रमुख कशावर आपल्याला भर द्यायचं ते आपण बघूया. सिंधू संस्कृती आपण बघितलेलं आहे, कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं. मग त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, नगर रचनेवर विशेष भर द्या, सांडपाणी व्यवस्था, ड्रेनेज सिस्टम, ठीक आहे, गटार व्यवस्था कशा पद्धतीची होते, विशाल स्नानगृह, मोहनजोदडोमध्ये सापडलेले धान्याचे कोठार कुठं काय सापडलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. उत्खननामध्ये हे बघायचं, मुद्रा बघायच्या, सील्स त्या स्टेटाईट दगडापासून बनवलेल्या आहेत, त्याचा पर्पज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बौद्ध स्थापत्य आहे, बौद्ध हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चर, आता कुठलेही स्थापत्य जे आहे, आता स्तूपा असेल किंवा लेणे असतील, तर त्याचं स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये असणारे पेंटिंग वगैरे जे आहेत ते खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि कालावधी काय आहे, साधारण कोणत्या कालावधीमध्ये हे डेव्हलप झालेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला. स्तूपा आहे, स्तूपाचे स्ट्रक्चर वेगवेगळे, त्याचे फीचर्स बघून घ्यायचे आहेत. मग स्तूपामध्ये कशा पद्धतीने चेंजेस होत गेले, सुरुवातीला फक्त मातीचं बनलेलं असायचं, नंतर मग वूडचा, लाकडाचा वापर आलेला आहे, कशा पद्धतीने हे बदलत गेलं, कुणाच्या कालखंडामध्ये कसे बदल झाले ते बघायचे आहे. चैत्य आणि विहारा काय कॉन्सेप्ट आहे, त्याचं काय आहे बघा. ठीक आहे. तर कार्लेमध्ये चैत्य फेमस आहे. तर असे हे जे काय, ही लिस्ट बनवायची आणि तुम्ही बघायचे, त्याचा डिफरन्स बघायचा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे कशा पद्धतीने, कोणाच्या कालखंडामध्ये झालं, काय युनिक फीचर आहे, ह्याचं तुम्ही चार्ट बनवून ठेवायचा आणि त्या पद्धतीने प्रिपेअर करायचं. लक्षात येते का. लेणी, रॉकेट केव्ह मध्ये बघा, अजिंठा आहे, वेरूळ, कार्ला आणि भाजा पुणेमध्ये. ठीक आहे. भव्य स्तंभांसाठी हे प्रसिद्ध चैत्यगृह आहेत, ते बघून घ्या. हे सगळे लिस्ट तुम्हाला करावं लागेल प्रिपेअर करता करता. तुम्ही लिस्ट बनवा आणि त्या लिस्टमध्ये कंपॅरेटिव्हली बघा कुठं कुठं आणि युनिक फीचर काय आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर महत्वाचं आहे टेम्पल आर्किटेक्चर, कुणाच्या कालखंडामध्ये कोणतं मंदिर झालं, कशा पद्धतीने, बेसिक फीचर जे आहेत जसं की नागर शैली, द्राविडी शैली आणि विसरा शैली, ह्या पद्धतीचं. मग कुठं आहे हे प्रॉमिनंटली, कुठं कुठं आढळतं ते बघायचं. जसे की उत्तर भारतामध्ये नागर शैली आपल्याला दिसून येते. काय आहे युनिक फीचर्स काय आहेत. ठीक आहे. शिखराचा आकार वक्राकार असतो. असे हे सगळे फीचर्स तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या स्टँडर्ड बुकमध्ये. नितीन सिंघानिया यांचं बुक वाचू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा NIOS नोट्स मी रिकमेंड करेन तुम्हाला. NIOS नोट्स तुम्हाला वेबसाईटवर फ्रीमध्ये मिळून जातील, तर ते बघा. किंवा CCRTच्या जरी रेफर केला तरी चालते. ठीक आहे. तर द्राविड शैली ते मोस्टली आपल्याला साऊथला दिसून येतं. शिखराला विमान असं म्हणतात. हे सगळे फीचर्स बघून घ्यायचे. विसारा स्टाईल कुठं मध्य भारतामध्ये दिसून येतं. नागर आणि द्रविड याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीचं मिश्रण दिसून येतं. तर होयसाला टेम्पल त्याचं उदाहरण आहे. ठीक आहे. सगळे मंदिराचे उदाहरणं. ठीक आहे. सन टेम्पल्स याच्यामध्ये खूप फेमस आहेत. सूर्य मंदिरे. ठीक आहे. ते कुणाच्या कालखंडामध्ये झाले ते सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. ठीक, लक्षात येते का. मध्ययुगीन स्थापत्य मिडेबल मध्ये काय येणार, इंडो इस्लामिक इथं आर्किटेक्चर डेव्हलप झालं दिसतं, कारण इंडो इस्लामिक इन्फ्लुएन्स इथं दिसून येतो. ठीक आहे. भारतीय आणि पर्शियन शैलीचे अद्वितीय मिश्रण इथं दिसून येते. कमान, घुमट, मिनार हे सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये फीचर्स आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. एक मिनिट.
एकत्र. हा ओके. तर हे आपल्याला बघायला मिळतं याच्यामध्ये. आता पुढे काय याच्यामध्ये हे सगळं फीचर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये इन डिटेल मी सांगत नाही, कारण ॲन्शियंट मिडिवल हिस्ट्री करताना आपण कसे लिंकेजेस लावायचे ते बघितलेलं आहे. आपण थोडंसं फास्ट चालू आहे आय नो, बट तुम्हाला ऑलरेडी झालेला पार्ट. ठीक आहे. दिल्ली सल्तनत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आर्ट अँड आर्किटेक्चर डेव्हलप झालं, विशेषतः अलाई दरवाजा आहे, कुतुब मिनार आहे, हे वेगवेगळे जे हे आहेत ते बघायचे आहेत. म्हणजे कळतंय का. त्याच्यानंतर मुघल स्थापत्य खूप प्रॉमिनंट फीचर्स आहेत त्याचे, ते बघून घ्यायचे. वेगवेगळ्या कबरी आहेत, कुणाची कुठं आहे, कुणी बांधले, हे सगळं महत्वाचं आहे. प्रिलिमला क्वेश्चन येतात. हुमायूंची कबर आहे, ताजमहल आहे, फतेपूर शिकरे आहे. ठीक आहे. पित्रा दुरा, दगडावर काय मौल्यवान खडे जडवणे, त्याला पित्रा दुरा असं म्हटलं जातं. हा हे कलेचा उत्कृष्ट नमुना आपल्याला ताजमहलच्या ठिकाणी बघायला मिळतो. हे सगळं फीचर्स व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आणि विशेषतः सँडस्टोन, रेड सँडस्टोन कुठं वापरलेला आहे, संगमरवर कुठं वापरलेला आहे, रेड सँडस्टोन कुठं, हा क्वेश्चन UPSC प्रिलिमला आलेला आहे 2 वर्षापूर्वी. त्या अनुषंगाने आपल्याला बारकाईने बघायचं मटेरियल काय आहे याच्यामध्ये. मटेरियल प्लेस, आता मटेरियल का महत्वाचं, मी मग सांगितलं जॉग्राफिकल कुठं आहे त्यानुसार त्याचं मटेरियल डिपेंड ठरेल. लक्षात येते का. इन्फ्लुएन्स कुणाचा आहे त्याच्यानुसार मटेरियल ठरेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, आपल्याला गड किल्ल्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. इंटरव्ह्यू पासून ते प्रिलिम पर्यंत सगळ्या गोष्टीला हे कामी येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांचे स्थापत्य हे जे आहे ते परमोच्च शिखरावर होतं. ठीक आहे. हे कशा पद्धतीने अभेद्य तटबंदी आणि ह्या सगळ्या गोष्टी, जलदुर्ग, गिरिदुर्ग, ठीक आहे, हे फीचर्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. लेण्यांचा वारसा महाराष्ट्रामध्ये काय, अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, घारापुरीमध्ये असणाऱ्या, तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहेत. ठीक आहे. किल्ल्यांची संरचना कुठं कुठं आहेत, प्रमुख किल्ले कोणते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या का, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणून. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली हे माहितीच पाहिजे, महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे. आधुनिक स्थापत्य, मॉडर्न आर्किटेक्चर मध्ये काय, इंडो गोथिक आहे. त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये आपल्याला आधुनिक भारतीय स्थापत्य आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. चंदीगड शहर, त्याच्यानंतर चार्ल्स कोरिया यांचे कार्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय, CSMT स्टेशन आहे, मुंबई विद्यापीठ, ब्रिटिशांनी मुंबईत उभारलेल्या इमारती असतील किंवा काही महत्वाच्या इमारती ब्रिटिशांनी उभं केलेल्या, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. शिल्पकला, स्कूल ऑफ स्कल्पचर बघा. कंपॅरिझन काय, स्कल्पचरचं काय मी सांगितलं की गांधार, मथुरा आणि अमरावती, हे आपण एन्शियंट हिस्ट्रीमध्ये डिस्कस केलेलं आहे. काय आहे, कुठल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये कुठलं आढळतं ते बघायचं आहे. जसं की उदाहरणार्थ बघूयात आपण, गांधार शैली ते वायव्य भारतामध्ये, आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान त्या पार्टमध्ये, आणि मथुरा जे आहे ते गंगा यमुना संगम मथुराच्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येतो. दक्षिण भारतात आपल्याला अमरावती शैली बघून दिसायला मिळते. मग प्रभाव कोणाचा आहे, ग्रीक रोमन आहे गांधार शैलीवर. ठीक आहे. बुद्धाची इमेज मी उदाहरण सांगितलं एन्शियंट ह्याच्यामध्ये. ठीक आहे. पूर्णपणे स्वदेशी आहे, इंडिजिनस आहे मथुरा, आणि हे पण स्वदेशी आहे अमरावती. ठीक आहे. आता वापरलेला दगड कुठला याच्यामध्ये बघा, मटेरियल मी मग सांगितलं ना, मटेरियल काय वापरलंय स्थापत्य कलेचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळं बघायचं आपलं, वैशिष्ट्य काय आहेत. ठीक आहे. या सगळं हे उदाहरण त्याच्यासाठी घेतले की काय मटेरियल आहे, कुठं आढळतं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. कळलं. चित्रकलेच्या संदर्भात बघा, भारतीय चित्रकला, मग आपल्याला याच्यामध्ये फेमस अजंठा पेंटिंग्स आहेत ते बघायचे आहेत. ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून इसवी सन 7व्या शतकापर्यंत कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. त्याला फ्रेस्को पेंटिंग हे जे फेमस आहेत ते चित्रकला, त्याचा वापर केलेला आहे. बुद्धांच्या जातक कथा प्रामुख्याने ज्या आहेत त्या ह्या पेंटिंगच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. वज्रपाणी बोधिसत्व, पद्मपाणी बोधिसत्व. पद्मपाणी आय थिंक 2014 UPSC प्रिलिम क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन आलेला आहे, वज्रपाणी, पद्मपाणी, लक्षात. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आणि जे महत्वाचं आहे, ज्या अप्रोचने म्हणून त्या पद्धतीची उदाहरणं मी इन्क्लूड केलेले त्याच्यामध्ये. मुघल पेंटिंग खूप महत्वाचं आहे. मुघलांचं लघु चित्रकला, मिनिएचर पेंटिंग होतं त्याच्यात. त्याच्यामध्ये दरबारी दृश्य, शिकार, प्राणी, वेगवेगळे पक्षी, असं आपल्याला ह्यांचं पेंटिंग याच्यामध्ये दिसून येते. हुमायूचं जे आहे ते खूप महत्वाचं. हुमायूं क्वेश्चन MPSC प्रिलिम आलेला आहे. अकबराच्या काळात कारखाने स्थापन झाले होते. जहागीरच्या काळात ही कला परमोच्च शिखरावर पोहोचली होती बघा, जहागीर. तर हा
हे एक महत्वाचं आहे. म्हणजे मुघल काळामधलं जे काय चित्रकला आहे तो एक महत्वाचा पार्ट आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अभ्यासाच्या आहेत. प्रादेशिक चित्रकला जसे की बघा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या राजपूत चित्रकला, इथे हिंदू पौराणिक कथा, रामायण महाभारत, ठीक आहे, विशेषतः राधाकृष्ण प्रेम, ह्या सगळ्या गोष्टीचे पेंटिंग आपल्याला विशेषतः बघायला मिळतं. उपशैली काय त्याच्यामध्ये मेवाड, मारवाड, बुंदी शैलीचं पेंटिंग आपल्याला बघायला मिळतं. वैशिष्ट्य काय, अत्यंत गडद आणि जिवंत रंगांचा वापर अधिक, म्हणजे स्पष्ट, म्हणजे आपल्याला चित्र ते बघून जे आपण म्हणतो की डोळे वगैरे हे सगळ्या गोष्टी बघितल्या तो ओरिजिनल वाटावं अशा पद्धतीचा भाव ह्याच्यातून दिसून येतो. आता राधाकृष्ण पेंटिंग आहे त्याच्यामध्ये विशेषतः तुम्ही बघा, त्याच्यामध्ये खूप असा स्पष्ट भाव दिसून येतो. लक्षात येते का? पौराणिक कथांची मांडणी वगैरे चित्रामध्ये ते खूप प्रभावीपणे केलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पहाडी पेंटिंग हिमालयन भागात आहे म्हणून त्याला पहाडी म्हणायचं. विशेषतः हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हे पहाडी पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं काय प्रसिद्ध शैली काय, कांगरा आणि बसोली शैली. वैशिष्ट्य काय, निसर्गाची मांडणी आहे, भक्तिरसाचा सुरेख मिलाप याच्यामध्ये दिसतो. निसर्ग आणि भक्तिरसाचा सुरेख मिलाप आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीचे हे आहे. त्याच्यानंतर काय आहे बघा, मधुबनी पेंटिंग आहे, लोकचित्रकलामध्ये फेमस आहे. मधुबनी बिहारच्या भागात दिसून येते. स्त्रियांद्वारा केली जाणारी कला हे खूप महत्वाचं फीचर आहे. प्रिलिम्ससाठी खूप महत्वाचे फॅक्ट आहे बघा. तंत्र काय, तांदळाची पिठी आणि नैसर्गिक रंगाचा वापर. आता बघा मटेरियल, ठीक आहे, काय मटेरियल वापरलं हे आपल्याला समजून घ्यायचं. पेंटिंग मध्ये, मागच्या पेंटिंग मध्ये पण तसं काय मटेरियल, ठीक आहे, लेण्यांमध्ये पण पेंटिंग केलेलं काय, कशाचा रंग कुठल्या मटेरियलचा वापरला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. वारली आर्ट खूप महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, चर्चेत असतं. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे आणि आदिवासी जमातीची ही कला आहे. अत्यंत साधे आणि सुंदर वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस या मूलभूत भौमितीय आकाराचा वापर होतो. इथे खाली दिलेलं आहे हे आहे, ठीक आहे. आपल्या बरं स्टेटबोर्डमध्ये पण हे स्टेटबोर्डच्या पुस्तकांवर सुद्धा आपल्याला हे बघायला मिळते, ठीक आहे. याच्यामध्ये दैनंदिन जीवन, शेती, नाच, तारपा नृत्य आणि निसर्ग हे आपल्याला बघायला मिळतं. आणि पारंपरिकपणे गेरूने रंगवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पिठाने चित्र काढले जातात, हे फीचर आहे. लक्षात येते, मी सांगितलं मटेरियल अँड ऑल सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. तर हे पेंटिंग्स पर्यंतचा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. बाकीचं आपण करूया थोडं स्पीड मध्ये घेतलेलं लेक्चर, कारण ऑलरेडी एन्शियंट अँड मिडिवल हिस्ट्रीमध्ये लिंकेजेस कशा लावायचे ह्या टॉपिकचं आपण डिस्कस केलेलं आहे. आता बघा मी तुम्हाला काय सांगतो थोडक्यात. आता कुठलेही असेल, काही कुठलीही कला, जसं की समजा एक आर्किटेक्चर, एक टेम्पल फॉर्मॅट समजा, ठीक आहे, तर टेम्पल आहे तर ते पकडलं. आता आपल्या ह्याच्यात बघितलं काय काय आहे, किंवा तर टेम्पल किंवा स्तूपा घ्या. स्तूप जर बघितला, स्तूप तर विशेष कुठल्या कालखंडामध्ये झालेला आहे, बदलते स्वरूप कसं बदलत गेलं ते बघायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रभाव कुठल्या भौगोलिक क्षेत्रावर जास्त दिसून येतोय त्याची. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या स्तूपाचं इटसेल्फ रचना कशा पद्धतीची आहे, ठीक आहे. मटेरियल काय वापरले झालेलं आहे, मटेरियल, ठीक आहे. सेम असंच उदाहरणार्थ आपण मंदिर घेतलं तर मंदिर काय, तर एखादं मंदिर कोणाच्या कालखंडामध्ये झालं, कालखंड, कालखंड, प्रभाव कोणाचा आहे, भौगोलिक काय स्थान काय आहे त्याचं, लक्षात येते का. दैवत कोणतं आहे, मंदिराचे दैवत असेल ना, ठीक आहे, ठीक आहे. आसपासचे कोणते शहर आहेत वसलेले आहेत तिथं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने समजून ते सगळं कला जे आहेत ना. आता परत साहित्य वगैरे येईल ना, त्यावेळी पण तुम्हाला तेच बघायचं, साहित्याच्या वेळी पण तेच आपण डिटेल करूयात पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा. पण तिथेही सेम असाच अप्रोच, काय कसं कुणी लिहिलं नाटक, ठीक आहे. आता एखादा राजा आधी होऊन गेलाय, त्याच्यावर नंतरच्या कालखंडामध्ये एखाद्या कवीने किंवा लेखकाने काही गोष्टी लिहिलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीचे हे आपल्याला बघावं लागेल. लक्षात आलं का. आय होप लेक्चर तुम्हाला नक्की आवडत असेल, ही सिरीज तुम्हाला नक्की आवडत असेल. इतर विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवायला विसरू नका. इन डिटेल आपण सिलेबस डिस्कस करत आहोत. त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल प्रिपरेशन करताना. याच्यातून असेल की तुमच्या स्टडीची इफिशियन्सी वाढेल आणि कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त तयारी होईल आणि याच्यामध्ये तुम्ही कुठेही दिशाहीन जाणार नाही, कारण सिलेबसचे सब पॉईंट सुद्धा आपण डिस्कस करत आहोत कशा पद्धतीने करायचं आहे. ह्याच्यासाठी रेफरन्स मी सांगतो, नितीन सिंघानिया यूज करा, CCRT यूज करा किंवा NIOSच्या नोट्स यूज करा, किंवा भूषण देशमुख सरांचं पुस्तक आहे कला व संस्कृती, ते सुद्धा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ते रेफर केला तरी चालेल. आणि ऑब्व्हियसली ऑलमोस्ट मी सांगत आलेलो आहे तो सोर्स
YCMOU. ठीक आहे, त्यातला कोणताही सोर्स तुम्हाला जो आवडतो, जसं की नितीन सिंघानिया, YCMOU, CCRT किंवा NIOS चे नोट्स वापरा. NIOS किंवा मग भूषण देशमुख सरांचं कला व संस्कृतीचं पुस्तक मराठी, यापैकी एक सोर्स तुम्ही यूज करू शकता. हा, बट तुम्हाला जर प्रॉपर लिहायची लँग्वेज शिकायची असेल तर YCMOU मस्ट एकदा पकडून घ्या. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल लेक्चर. इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.